हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप तुमचे स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहे भेंडी मसाला. तर बघा, मसाला भेंडी आहे ही, आणि साधी आणि सोपी आहे. टिफिनसाठी खूप छान आहे. तर सकाळी सकाळी गडबडीमध्ये खूप साधी आणि सोपी आहे, आणि सुकी पण आहे, आणि मुलंही आवडीने खातात. ह्या प्रकारे आहे. छोटे मोठे सर्वांसाठी तुम्ही ही देऊ शकता. आपल्याला ना भेंडीचे दोन्हीही टोक काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, मी हिला मधून ना एकच भाग कट करून घेतलेला आहे. बस एक भाग कट केल्याच्यानंतर आपल्याला मधून थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपली भेंडी जी आहे ना ती कच्चीही राहणार नाही. तर चला, आता मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, तर कांदा मस्त मी बारीक लांब आकारामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे. आणि चला, इथं पूर्ण आपलं फोडणीचं साहित्य काढून घेतलेलं आहे, आणि मी पूर्णपैकी भेंडी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. इथं कढई ठेवून मी जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे. मस्तपैकी कढईत तेल तापून गेलेलं आहे, आणि कढई बारीक गॅसवरच राहू द्यायची. तर आपले जे फोडणी आहे ती करपत नाही आहे. तर चला, मी आता ना मस्तपैकी याला ना मस्त फ्राय होऊ देते. आणि थोडंसं ब्राऊन कलर झाला ना, भरपूर काही ब्राऊन होऊ द्यायचा कलर, पण बारीक गॅसवर होऊ द्यायचा, म्हणजे करपट लागत नाही आपल्याला. आणि ही मिरची आहे, आपण ही मिरची नंतर काढून टाकायची. तर बघा, ही मिरची आहे तडक्यासाठी टाकलेली. तर बघा तुम्ही, ही मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये आता मी कढीपत्ता आणि बाकी सगळं साहित्य मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर बघा तुम्ही, हा आहे कांदे लसूण मसाला, हा आहे मिरची पावडर टाकली मी थोडीशी, नंतर मी मीठ टाकलं, हळद टाकली, आणि नंतर मग आता हे टाकलेलं आहे मी धनिया पावडर. म्हणजे हे सगळं टाकल्यामुळं ना, आणि कढीपत्ता टाकला, आणि हे सगळं टाकल्यामुळं खूप छान लागतं ते, टेस्टही खूप छान येते. आता ना हे फ्राय झालेलं आहे. आता मी ह्यामध्ये फ्राय करायला आपली हे टाकून घेतलेलं आहे, भेंडी टाकून घेतलेली आहे. सॉरी, तर ना तब्येत बरी नसल्यामुळं ना थोडंसं ना बोलण्यात थोडंसं आचकले असेल, तर त्याबद्दल सॉरी. तर चला, आता मी हे त्यातनं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट आहे ना, तो शेंगदाणे भाजून घेतले मी, आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं जाडसर कूट केलेला आहे, आणि तो कूट टाकलेला आहे. आणि मी 5 मिनटं झाकण लावून ठेवलं होतं, म्हणजे झाकण वरतून ठेवल्यामुळं ना तर इतकी छान फ्राय होती ती, आणि कडक मस्त मसाला तयार झालेला आहे. आणि बघा, भेंडी पण आपली मस्त शिजलेली आहे. यामध्ये पूर्ण याचा अर्क उतरलेला आहे. बघा, भेंडी तयार आहे टिफिनसाठी. तर चला, तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तर चला, मी आता सर्व करत आहे एका डिशमध्ये. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आपण परत भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय बाय.